आपल्या सोबत सध्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। शीतलताई, खूप मोठी ही बातमी आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आता दिशा सालियन च्या वडिलांनीच याचिकेद्वारे केलेले आहेत आणि अनेक आरोप गेले काही दिवस सातत्याने केले जात होते। हे प्रकरण ज्या वेळेला घडलं त्यानंतर सातत्याने याबद्दल बोललं गेलं होतं, मात्र आता तर दिशा सालियनच्या वडिलांनीच थेट याचिकाच केली आहे कोर्टात। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? नक्कीच मला असं वाटतं की राणेजी आणि त्याचप्रमाणे नितेश राणे आणि त्याचप्रमाणे अर्णव गोस्वामी हे यांनी जे आरोप केलेले आहेत आणि भाजपचे अनेक नेते जे आरोप करत होतात त्यात कुठेतरी तथ्य आहे असं दिसतंय आणि लवकरच त्याची सुनावणी होईल। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे किशोरी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं आलेलं नाव। मी तुम्हाला खरंच आज सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही त्या पक्षामध्ये होतो तेव्हा या विषयावर कोणीही बोलायचं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं। ते का सांगण्यात आलं होतं? कारण तेव्हा तिथेही मी प्रवक्ता होती, त्यामुळे या विषयावर तुम्ही कोणीही बोलायचं नाही अशी आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली होती। ती का देण्यात आली होती याचं कारण आता मला वाटतं समोर येईल। आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव होता, मला नजरकैदेत ठेवलं होतं आणि मला तेव्हा कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळणार नाही असं वाटत होतं, असं त्याचे वडील म्हणतात। तर मला वाटतं आज तिच्या एका मुलीच्या आई वडिलांना 5 वर्षांनी का होईना न्याय हा मिळावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। कुठल्याही दबावाखाली त्यांना न जाता त्यांना न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे। कारण 5 वर्ष ते आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी तडफडत होते, त्यांची इच्छा होत होती, परंतु त्यांना त्यावेळेला असलेल्या राजकीय जे काही होते म्हणजे त्यांचे वडीलच मुख्यमंत्री होते, ते स्वतः कॅबिनेट मंत्री होते, बरं तेव्हाचे गृहमंत्री काय होते हे तुम्हाला माहिती आहे, ते स्वतः जेलमध्ये गेलेले। अशा वेळेला त्यांना न्याय मिळणार नव्हता हे त्यांना माहिती होतं आणि आता कुठेतरी त्यांना न्याय मिळेल, निपक्षपाती तो खटला चालवला जाईल आणि त्याची लवकरच सुनावणी होईल असं वाटतंय। आणि आमच्या त्यांना खरंच शुभेच्छा आहे। जे दोषी आहेत त्यांना नक्की शिक्षा झाली पाहिजे, मग ते कोणीही असो। शीतलताई, मग खूप गंभीर तर आरोप आहेत, मात्र मोठमोठी नावं आहेत त्यामध्ये आणि ज्या नावांबद्दल सातत्यानं बोललं जात होतं म्हणजे आदित्य ठाकरेंचं नाव आहे, सूरज पांचोली, दिनो मोरिया, ही सगळी मोठी नावं आहेत आणि या नावांच्या अनुषंगाने जर आरोप होत असतील आणि त्याविषयी तुम्ही जसं म्हणालात की नितेश राणे देखील सातत्यानं बोलत होते, इतरही अनेक लोक होते की जे बोलत होते आणि हे प्रकरण दाबलं जातंय सातत्यानं याविषयी बोललं जात होतं। आता निष्पक्षपणे याची चौकशी होईल का? कारण दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेमध्ये असं सुद्धा म्हटलंय की NIA सारख्या तपास यंत्रणेकडनं आता या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा, कारण मुंबई पोलिसांनी सुद्धा दिशाभूल केली त्यावेळेला, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच, कारण त्यावेळेला जे मविया सरकार होतं त्यामध्ये मुख्यमंत्री कोण होते, कॅबिनेट मंत्री कोण होते, त्यामुळे नक्कीच मुंबई पोलिसांवर सुद्धा कदाचित त्यावेळेला त्यांना त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता आहे। आणि यावेळेला कुठलाही दबाव नसताना निपक्षपाती कुठेतरी याची दखल घेतली जाईल असं त्यांना वाटतंय। म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने परत एकदा हा विषय त्यांनी समोर आणलेला आहे आणि त्याची लवकरच सुनावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे। कारण त्यावेळेला आम्हाला बोलायला दिलं नव्हतं, ते का दिलं नव्हतं याचं कारण त्यांनी सांगायला पाहिजे। उबाठाने तेव्हा सांगायला पाहिजे की तेव्हाच्या प्रवक्त्यांना या विषयावर बोलायची बंदी करण्यात आली होती आणि किशोरी पेडणेकर यांचा याच्यामध्ये काय रोल आहे हे नक्कीच स्पष्ट होईल आणि यांचे खरे चेहरे आणि यांची ज्या पद्धतीने ते दाखवतायत की आम्ही किती व्यवस्थितपणे वागत होतो आणि आम्ही याचं किती निपक्षपाती चौकशी केली हे न करता त्यांनी कशा पद्धतीने सुडाचं राजकारण केलं हे लोकांच्या समोर यावं, त्यांचे मुखवटे हे टराटरा फाटले जावेत आणि त्यांचा खरा चेहरा हा जनतेला दिसावा। ठीक आहे, म्हणजे या प्रकरणाच्या आता जसजशा सुनावणी होतील तसतसे अनेक पैलू समोर येतील। खरं काय, नेमकं काय दडपलं गेलं होतं किंवा प्रकरण काय दाबलं गेलं होतं त्याबद्दलच्या देखील अनेक गोष्टी समोर येतीलच। शीतलताई, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।